नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. विचार करा की एक खूप मोठा खटला चालू आहे आणि संपूर्ण मानवजात आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. पण मग प्रश्न हा आहे की न्यायाधीश कोण आहे आणि आणि निकालाचा आधार काय असेल? आज आपल्याकडे काही धार्मिक विचारांवरचे लेख आहेत जे या वैश्विक खटल्याची एक धक्कादायक कहाणी सांगतात. या स्रोतांमधला एक अत्यंत धाडसी दावा असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या अनंत काळातील भवितव्याचा निर्णय म्हणजे तो कुठे जाणार हे त्याच्या संपत्तीवर, कर्मावर किंवा ज्ञानावर अवलंबून नाही, तर ते फक्त आणि फक्त एका विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तीबद्दलच्या त्याच्या प्रतिक्रियेवर अवलंबून आहे. चला, आज आपण यात खोलात जाऊन बघूया की हा दावा नेमका काय आहे आणि तो इतका टोकाचा का मानला जातो. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या लेखानुसार न्याय करणारी अंतिम सत्ता ती देव स्वतःकडे ठेवत नाही, तर ती पुत्राकडे सोपवतो. आणि यामागे खूप मोठा विचार आहे की ज्याने मानवी रूपात येऊन दुःख भोगलंय तोच मानवाचा न्याय अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, नाही का? या विचारधारेनुसार ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्यांना कायमचं जीवन मिळतं आणि त्यांचा हिशोब होत नाही. पण जे विश्वास ठेवत नाहीत त्यांचा निकाल आधीच लागलेला असतो. एक मिनिट, हे ऐकायला थोडं कठोर वाटतंय. म्हणजे जर एखाद्याने त्या पुत्रावर विश्वास ठेवला नाही तर त्याचा न्याय आधीच झालेला आहे, याचा अर्थ त्याला स्वतःला वाचवण्याची संधीच मिळत नाही का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हाच या विचारांचा सर्वात वादग्रस्त भाग म्हणू शकतो आपण. या ग्रंथांनुसार न्याय झाला आहे याचा अर्थ शिक्षा झाली असा नाहीये, तर त्याचा अर्थ आहे निवड झाली आहे. जसं की समजा एखाद्याने परीक्षेत उत्तर लिहिण्यासच नकार दिला तर त्याचा नापास हा निकाल तर आधीच ठरलेला असतो, बरोबर? त्याला कोणी नापास करत नाही, तो स्वतःच ती निवड करतो. तसंच या स्रोतांनुसार विश्वास न ठेवणे ही एक सक्रिय निवड मानली जाते. पण या सगळ्याच्या मुळाशी एक मोठा प्रश्न आहे जो तुम्ही विचारला पाहिजे. कोणता? की देवाला मुळात मनुष्य बनून जगात येण्याची गरजच का पडली? बरोबर, तोच माझा पुढचा प्रश्न होता. देव तर सर्व शक्तिमान आहे, मग तो स्वर्गातूनच एखादा संदेश नाही का पाठवू शकला किंवा एखादा नियमग्रंथ? त्याला स्वतः खाली येऊन माणसासारखं जगण्याची काय गरज होती? याचं उत्तर या स्रोतांच्या मूळ संकल्पनेतच दडलेलं आहे. ते असं म्हणतात की माणसं आपण आपल्या मर्यादित बुद्धीने अमूर्त, अदृश्य देवाला पूर्णपणे समजू शकत नाही. आपण कल्पना करू शकतो अशा देवाची, पण त्याच्यावर मनापासून प्रेम ते नाही करू शकत. प्रेम करण्यासाठी काहीतरी ठोस, काहीतरी दृश्यमान हवं असतं की नाही? या लेखकानुसार देवाचं मनुष्यरूप धारण करणं हा एकमेव मार्ग होता ज्याद्वारे माणसं देवाला पाहू शकत होती, ऐकू शकत होती आणि स्पर्शही करू शकत होती. म्हणजे देवाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी माणसाच्या पातळीवर यावं लागलं? अगदी तसंच. या कागदपत्रांमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की देवाच्या या मनुष्य रूपामुळे लोकांना पहिल्यांदाच देव कधी आनंदी होतो, कधी दुःखी होतो, त्याला काय आवडतं आणि कशाचा राग येतो हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. तो फक्त नियमांचा एक संग्रह नाही राहिला, तर एक व्यक्तिमत्व बनला ज्याच्याशी नातं जोडता येऊ शकतं. अरे वा, पण इथे एक गोष्ट मला जरा खटकते. जर देवाला स्वतःला प्रकट करायचंच होतं तर त्याने एक राजा म्हणून किंवा एखाद्या महाशक्तिशाली योद्धा म्हणून का नाही जन्म घेतला? या स्रोतांनुसार त्याने एक दुर्बळ, शक्तिहीन, सामान्य माणसाचं रूप घेतलं. हे जरा विचित्र नाही का वाटत? हे विचित्र वाटतं खरं, पण या विचारधारेनुसार हीच त्यामागची सर्वात हुशार योजना होती. तुम्हीच विचार करा, जर देव एका शक्तिशाली राजाच्या रूपात आला असता तर काय झालं असतं? सगळेच त्याच्या सामर्थ्यापुढे झुकले असते, कोणी भीतीपोटी, कोणी लाभासाठी. पण त्यात कोणाच्या मनात खरं प्रेम आहे आणि कोण फक्त दिखावा करतंय हे कधीच कळलं नसतं. अच्छा, म्हणजे देवाने मुद्दाम एक दुर्बळ रूप निवडलं जेणेकरून लोकांच्या मनातला खरा भाव समोर येईल. ही तर एक प्रकारे लिटमस टेस्टच झाली. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. ही एक लिटमस टेस्टच होती. जे खरोखर देवावर प्रेम करत होते त्यांनी त्याला त्या सामान्य, दुर्बळ रूपातही ओळखलं आणि स्वीकारलं. पण ज्यांच्या मनात स्वार्थ होता, द्वेष होता, अहंकार होता, त्यांना तो सामान्य माणूस एक अडथळा वाटला. त्याच्या या दुर्बळपणामुळेच प्रत्येकाचं खरं स्वरूप उघड झालं. आणि या लिटमस टेस्टचा परिणाम? तो तर खूपच नाट्यमय आणि रक्तरंजित होता, नाही का? कारण ज्यांनी त्याला नाकारलं त्यांनी त्याला फक्त दूर नाही सारलं, तर त्याला क्रूसावर चढून ठार मारलं. तर मग देवाचे मनुष्यरूप धारण करणे आणि ही क्रूसावरची घटना, या दोन्ही गोष्टींचा संबंध हे स्रोत कसे जोडतात?
ते या दोन्ही गोष्टींना एकाच कथेचे दोन अविभाज्य भाग मानतात. देवाचं मनुष्यरूप धारण करणं ही परीक्षेची सुरुवात होती, तर क्रूसावरची घटना हा त्या परीक्षेचा निकाल होता. या एका घटनेने दोन गोष्टी एकाच वेळी सिद्ध केल्या, असं हे ग्रंथ सांगतात. एक म्हणजे माणसाच्या मनात देवाविषयी किती पराकोटीचा द्वेष असू शकतो, आणि त्याचवेळी माणसाविषयी देवाच्या मनात किती अथांग प्रेम असू शकतं. हे जरा समजावून सांगाल का? एकाच घटनेतून प्रेम आणि न्याय दोन्ही कसे सिद्ध होऊ शकतात? हे तर परस्पर विरोधी वाटते. ह्या विचारधारेनुसार क्रूसावरची घटना हा देवाचा न्याय होता, कारण तिथे पापाची शिक्षा दिली जात होती. पण त्याचवेळी ते देवाचं प्रेम होतं, कारण शिक्षा भोगणारा स्वतः निर्दोष होता आणि तो इतरांसाठी ती शिक्षा स्वीकारत होता. या लेखकांसाठी ही घटना म्हणजे देवाच्या चारित्र्यावरच्या सर्व आरोपांना दिलेलं एक अंतिम उत्तर होतं. देव न्यायी आहे का? हो, कारण पापाला शिक्षा झाली. देव प्रेमळ आहे का? हो, कारण त्याने स्वतः ती शिक्षा भोगली. या एका घटनेने लोकांच्या मनातील देवाविषयीच्या सर्व शंका दूर केल्या, असा दावा हे स्रोत करतात. ठीक आहे, ही संकल्पना खरंच खूप गुंतागुंतीची आहे. पण यामुळे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर हे सगळं एका मोठ्या योजनेचा भाग होता, तर मग यात माणसाच्या निवडीला, म्हणजे त्याच्या इच्छा स्वातंत्र्याला काही स्थान आहे का? म्हणजे ज्यांनी येशूला क्रूसावर चढवलं ते फक्त एका पूर्वनियोजित नाटकातली पाठं होती का? त्यांचं काय चुकलं नव्हतं का? हा या संपूर्ण चर्चेतलं सर्वात कठीण आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. इच्छा स्वातंत्र्य विरुद्ध देवाची पूर्वनिश्चिती. यावर तर शतकानुशतके चर्चा सुरू आहे. हे स्रोत यावर एक खूप रंजक दृष्टिकोन मांडतात. याला तुम्ही असं समजू शकता की देवाने एक नाटक लिहिलंय ज्याचा शेवट त्याला माहीत आहे, पण तरीही प्रत्येक पात्राला आपापली भूमिका स्वतःच्या इच्छेने करायची पूर्ण मुभा आहे. पण थांबा, हे कसं शक्य आहे? जर नाटकाचा लेखक मी असेन आणि मला शेवट माहीत असेल, तर पात्रांच्या निवडी खऱ्या अर्थाने स्वतंत्र कशा असू शकतात? म्हणजे जर देवाला आधीच माहीत होतं की जुडास विश्वासघात करणार आहे, तर जुडासची निवड खरोखर स्वतंत्र कशी असू शकते? या विरोधाभासाचं उत्तर हे ग्रंथ देवाच्या काळाच्या पलीकडच्या अस्तित्वात शोधतात. आपण काळानुसार जगतो, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. पण या स्रोतांनुसार देव काळाच्या बाहेर आहे. तो संपूर्ण टाईमलाईन एकाच वेळी पाहू शकतो. जसं आपण एखाद्या डोंगरावरून खाली संपूर्ण रस्ता एकाच वेळी पाहू शकतो. रस्त्यावरच्या ड्रायव्हरला पुढचं वळण माहीत नसतं, पण आपल्याला ते स्पष्ट दिसतं, बरोबर? आपण पाहतोय याचा अर्थ आपण त्याला ते वळण घ्यायला भाग पाडतोय असा होत नाही. म्हणजे देव फक्त एक प्रेक्षक आहे, तो हस्तक्षेप करत नाही. नाही, तो हस्तक्षेप करतो, पण निवडीला जबरदस्तीने बदलत नाही. हे लेखक असा दावा करतात की देव लोकांना पश्चाताप करण्यासाठी अनेक संधी देतो, ज्याला ते कृपा म्हणतात. पण ती कृपा स्वीकारायची की नाही ही निवड त्या व्यक्तीची असते. देवाची कृपा ही म्हणजे एका लाईफ जॅकेटसारखी आहे, जी देव बुडणाऱ्या प्रत्येकाला देतो. पण ते घालायचे की नाही ही निवड ज्याची त्याची असते. देव कोणालाही जबरदस्तीने जॅकेट घालत नाही. जो ते नाकारतो तो स्वतःच्या निवडीने बुडतो. आणि जुडासच्या बाबतीमध्ये काय? या स्रोतांनुसार देवाला माहीत होतं की जुडासच्या मनात लोभ आहे आणि तो विश्वासघात करण्याची निवड करेल. देवाने त्याला ती निवड करण्यापासून जबरदस्तीने रोखलं नाही. उलट त्याने जुडासच्या त्या वाईट निवडीचा उपयोग आपल्या मोठ्या चांगल्या योजनेला पूर्ण करण्यासाठी केला. यात असंही म्हटलंय की जर जुडासने ती निवड केली नसती तर देव दुसऱ्या कोणाच्या तरी वाईट निवडीचा उपयोग करून आपली योजना पूर्ण करतात. म्हणजे निवड पूर्णपणे त्या व्यक्तीची होती, पण त्या निवडीचा परिणाम काय होईल आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे देवाच्या हातात होतं. म्हणजे हे खूपच खोल आहे. याचा अर्थ असा होतो की अंतिम न्याय किंवा निकाल यावर अवलंबून आहे की आपण देवाने देऊ केलेल्या कृपेला किंवा त्या लाईफ जॅकेटला स्वीकारतो की नाकारतो. अगदी बरोबर. आणि हाच न्याय निवाड्याचा अंतिम आधार बनतो. जे कृपेचा स्वीकार करतात ते पश्चाताप करतात, पण जे शेवटपर्यंत कृपेला नाकारतात त्यांचा न्याय त्यांच्या निवडीनेच होतो, कारण देव त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा आदर करतो. आणि इथूनच आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. तो कोणता? या स्रोतानुसार देव फक्त अशाच लोकांना कायमचं जीवन देतो ज्यांचं इच्छा स्वातंत्र्य पूर्ण झालं आहे. आता हे वाक्य ऐकायला खूप अमूर्त वाटतं की नाही? इच्छा स्वातंत्र्य पूर्ण होणे म्हणजे काय? हो, हे खरंच समजायला खूप कठीण आहे. याचा नेमका अर्थ काय होतो?
यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एका ट्रेनला खरं स्वातंत्र्य कुठे मिळतं? रुळांवरून उतरून शेतात धावण्यात, की रुळांवर राहून आपल्या पूर्ण वेगाने आपल्या निश्चित स्थळाकडे जाण्यात? अर्थातच रुळांवर राहण्यात. रुळांवरून उतरली तर ती नष्ट होईल. या स्रोतांनुसार माणसाचेही तसंच आहे. खरं स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्याची मुभा नव्हे, उलट ज्या उद्देशासाठी आपल्याला बनवलं आहे त्या उद्देशाच्या मार्गावर चालण्यानेच खरं स्वातंत्र्य मिळतं. आणि या विचारानुसार पुत्राच्या आज्ञापालनाचा मार्ग हाच तो रूळ आहे. त्या मार्गावर राहूनच माणसाचं इच्छास्वातंत्र्य पूर्ण होतं आणि तो त्याच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुत्राला शरण जाणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे हाच कायमच्या जीवनाचा एकमेव मार्ग आहे, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. हो, यात कोणतीही संदिग्धता नाही. हे ग्रंथ अगदी स्पष्टपणे सांगतात की येशूशिवाय सार्वकालिक जीवनाकडे नेणारा दुसरा कोणताही मार्ग देवाने ठेवलेला नाही. जे पुत्राची आज्ञा पाळतात ते त्या ट्रेनप्रमाणे आपल्या अंतिम स्थळापर्यंत पोहोचतात आणि जे त्याला नाकारतात, म्हणजे जे रुळांवरून उतरण्याची निवड करतात, त्यांना अग्नीच्या तळ्यात टाकले जाते, जे विनाशाचं प्रतीक आहे. हा दृष्टिकोन खूपच सुस्पष्ट आणि काहींसाठी कठोर वाटू शकतो, पण तो या स्रोतांच्या शिकवणीचा गाभा आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. या धार्मिक लेखांनुसार देवाचं मनुष्यरूप धारण करणं आणि क्रूसावरची घटना या केवळ ऐतिहासिक घटना नाहीयेत, तर त्या संपूर्ण निर्मितीच्या केंद्रस्थानी आहेत. या घटनांमधूनच देवाचं प्रेम प्रकट होतं आणि त्याचवेळी माणसाच्या इच्छा स्वातंत्र्याची अंतिम कसोटी घेतली जाते. अगदी. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर विचार करायला हवा. या स्रोतांनुसार जर एखाद्या व्यक्तीचे खरे स्वातंत्र्य केवळ पुत्राच्या पूर्ण आज्ञापालनातूनच प्राप्त होत असेल, तर या स्रोतांमध्ये स्वातंत्र्याच्या स्वरूपाबद्दल नेमकं काय सांगितलं जात आहे? आजच्या जगात जिथे स्वातंत्र्य म्हणजे मनाप्रमाणे वागणे असं मानलं जातं, तिथे आज्ञापालनातून मिळणारं स्वातंत्र्य ही संकल्पना ही आपल्याला काय विचार करायला लावते?